बघा क्राऊड बघा। तर इथे ना काही पण रेट सांगतात, 200-300 रुपये गॅलनचे। तुम्ही थोडं ना येऊन बार्गेन करा। आता आम्हाला 200 बोलत होता, 200-250, आम्ही 100ला हा घेतला। भाई इकडे एक सॉलिड सीन झालाय, इथे सर्व बोट बंद आहेत। बोलतात ना खरे पाप इथे धुतोय आम्ही आता, असं वाटतंय मला। कदाचित जास्ती पाप केले असतील। हे बघा इकडे ना हरवू नये म्हणून बघा काय सीन केलाय, जुगाड बघा। आला 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 क्रिश 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 काय घेतो हर हर महादेव। तर नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल मोंडकर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो मी आलोय महाकुंभ नगरीत प्रयागराजला स्नान करायला, गंगा स्नान करायला। 2 दिवसाआधी मी निघालेलो मुंबईवरनं। पहिला आम्ही महाकालेश्वर ज्योतिर्लिंग केलं आणि त्याच्यानंतर कालभैरव केलं आणि आता तिथून उज्जैनवरनं थेट आम्ही आलो आहोत प्रयागराजला। मजा येणार आहे, खूप एक्साइटेड होतो याला। किती जवळजवळ 1400 किलोमीटर आपण प्रवास करत आलो आणि बसमध्ये एवढी धमाल केली आहे ना, एवढी मजा मस्ती केली आहे ना, म्हणजे तो कसा प्रवास झाला आपल्याला काय समजलं पण नाही। खूप नाचत बिचत मजा मस्ती खात पीत मस्त थांबत थांबत आलोय। तर आता संगम क्षेत्रात एकूण नक्की किती क्राऊड आहे, काय व्यवस्था केली आहे, आज या ब्लॉगमध्ये आपण सगळं काय बघणार आहोत। प्रयागराजच्या या गल्ल्यांमधून रस्ते शोधत शोधत गुगल मॅपचा सहारा घेत आम्ही जात आहोत किडगंजला बोट क्लब जवळ। हे बघा हिला बघा काय केलंय, एकदम परफेक्ट, काहीच गर्दी नाही। जशी आम्ही इंस्टाग्रामच्या रीलवरती पाहिलं होतं, खूप गर्दी आहे, लोक खूप त्रासले, तसं काहीच नाही। निवांत आम्ही आलो आहे, निवांत चाललो आहे। एवढंच आहे की तुम्हाला चालावं लागेल बस। चलो कुंभ चले प्रयागराज की गलियों में चलो गोता खाने। तो तिकडे ह्या ठिकाणी जर फिरायला तुम्ही येत असाल ना, तर फिरण्यासारखी खूप मंदिरं आहेत या ठिकाणी, जसं की नागवासुकी मंदिर आहे, अक्षयवट वृक्ष आहे आणि बडे हनुमान आहे। पण आता एवढा रस झाला आहे ना, आता मला असं वाटत नाही की आपलं 2-3 तासात दर्शन होईल। कदाचित आपल्याला या मंदिरांमध्ये 3-4 तास किंवा 5 तास तरी द्यावेच लागतील ना। जबरदस्त मजबूत महाकुंभ पैदल यात्रा झालेली आहे। केदारनाथची आठ बघा, टेंट विंट घेऊन बाई सगळं तयारीत एकदम। इथे आलोय ना, आता कुठल्या गल्ल्यांमधून आम्ही आलोय असं आम्हाला वाटतं की आम्ही VIP आहे फुल। बघा ना, फक्त आम्हीच लोक आहे, बाकी कोण मला दिसत पण नाही इथे। आणि हे काय करतात, मांजा बनवतात, मांजा बनवतात। भाई इकडे एक सॉलिड सीन झालाय, इथे सर्व बोट बंद आहेत कारण राष्ट्रपती येणार आहेत आज, त्याच्यामुळे सर्व बोट्स बंद ठेवल्यात। आमचं नशीब एवढं गांडू आहे ना, काय बोलू आता। ठीक आहे, आता इथून बोट क्लबच्या इथून आपल्याला जायचं आहे 2 ते 2.5 किलोमीटर चालत जायचं आहे संगम घाटावर आणि संगम घाटावर आपल्याला आंघोळ करायची आहे। भाई बेकार लागलेत यार, काय करायचं आता काय समजत नाही। पायी हळूहळू चाला, मुखाने संगम घाट बोला। आणि इथे ना पार्किंग आहे काय, हेतलं लोकेशन आपण त्यांना पाठवूया आणि यायला सांगूया गाडी घेऊन। प्रायव्हेट पार्किंग आपलं नाही, अशी जबरदस्त वाट लागली आहे ना आमची। आम्ही पहिला बोट क्लबला विचारलं तर इथे कोणच नीट काय सांगत नाही, सगळे वेगवेगळं सांगतात। पहिला आम्हाला सांगितलं की पुढे जाऊन विचारा, पर्सनल विचारलं तर ते बोलतात नाही, आज त्या द्रौपदी मुर्मू येणार आहेत, तर त्याच्यामुळे राष्ट्रपती येणार आहेत, त्याच्यामुळे बोट सर्व बंद आहे। तर मग बोलले आता काय करू, मग स्नान तर करायचं, एवढ्या लांब आलोय। तर बोलले आता परत गंगा घाटला जा, आणि गंगा घाट इथून आहे 5 किलोमीटर। बोललो वाटच लागली चांगली। बोलतात ना खरे पाप इथे धुतोय आम्ही आता, असं वाटतंय मला। कदाचित जास्ती पाप केले असतील। आणि इकडचे जे रिक्षावाले आहेत ना, टुकटुकवाले, ते पण काय बोलतात, साईड डोर आहे, साईड डे। भाई इकडच्यांना ना जरा पण धीर नाही यार, इरिटेट झालोय आता, इरिटेट झालोय। तर इथे आता हे असे गंगाजल भरण्यासाठी आहे ना, आम्ही कॅन विकत घेतले आहेत गॅलन। आता हे पवित्र पाणी आता घेऊन जाणार आपण घरी संगमचं भरून। तर इथे ना काही पण रेट सांगतात, 200-300 रुपये गॅलनचे। तुम्ही थोडं ना येऊन बार्गेन करा। आता आम्हाला 200 बोलत होता, 200-250, आम्ही 100ला हा घेतला। मित्रांनो रील बघून येऊ नका, इकडे रियालिटी खूपच वेगळी आहे। रीलमध्ये तुम्हाला घाबरवतील की असं आहे तसं आहे। हां, पण तुम्ही जेवढं रात्री एंटर कराल ना तेवढं शक्यतो बघा, कारण रात्री तुम्ही एंटर केलात ना, तुम्हाला ॲटलिस्ट संगम क्षेत्राच्या 10 किलोमीटर आधी तुम्हाला गाडी नेता येईल।
पण हेच तुम्ही जर दिवसा किंवा संध्याकाळची येत असाल ना तर कदाचित तुम्ही ट्रॅफिकमध्येच अडकलेले असाल. आता मला असं वाटतंय की एक डुबकी मारल्यावरच मला मोक्ष मिळेल. एवढं चालून चालून आता थकलोय. आई शपथ, हे बघा कसं जावं लागतंय बघा. हे बघा चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. हे आला 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 आला. क्रिश 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 रेलिंग तुटली, रेलिंग तुटली. बरोबर, तिथे मावला नसता, तिथून आला नसता. समजलं मी उडी का मारली. करावं लागेल. दादा एवढा विचार नाही केला की एवढं सगळं करावं लागणार. आई शपथ, थोडं सांगतो, पाप कमी करा, पाप कमी करा. हे थकलेले चेहरे बघा, हे थकलेले चेहरे. थके हार कर जीतने वाले. काय घेऊन आलास? हे भैया लोकांची एनर्जी असते याच्यामध्ये, एनर्जी स्नॅक्स आहे. हे का जास्त एनर्जी येते, 1 किलोमीटर अजून चालतो. विचार नव्हता केलेला की एवढं चालू. खूपच चाललंय, खूप. एवढं चालायचं नसेल तर जास्ती पाप करू नका. हा सर्वात सोपा उपाय. आता आम्ही पाप इथे पण धुतोय चालून चालून, आणि आता तिथे पण धुणार आहे. हे बघा इकडे ना हरवू नये म्हणून बघा काय सीन केलं. जुगाड बघा, फुल रशी लावून ठेवली आहे. हे बघा एक नंबर. चला आले सगळे. अशा प्रकारे हर हर महादेव, हर हर गंगे, हर हर गंगे. आनंद करें व अपने गंतव्य की ओर. बघा क्राऊड बघा. तर मित्रांनो आता आपण फायनली नंदीद्वारला पोचलोय आणि नंदीद्वारच्या इथून पुढेच त्रिवेणी संगम आहे. तर तिथे आंघोळ करायची आहे. आता बघूया, त्रिवेणी संगमला भरपूर गर्दी असणार आहे. काय सिच्युएशन आहे आता ती बघावी लागेल. कारण पाठी बघू शकता एवढा जनसैलाब या ठिकाणी आलाय. हे बघा भरपूर श्रद्धाळू या ठिकाणी चालतायत आणि कडक डोक्यावर ऊन आहे. दुपारचे 1 वाजलेत. जागोजागी नुसती धूळ उडते. म्हणजे रील मध्ये जी आपण रियालिटी बघतोय ना ती इथे येऊन खूपच वेगळी आहे. इथे जर तुम्ही येत असाल ना तर तुमच्या मौल्यवान वस्तू आहेत ना त्या सांभाळून ठेवा. कारण या ठिकाणी आहेत ना चोऱ्या माऱ्या खूप भरपूर होत आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जागे जागेवरती आहे ना, हे बघा असे मॅप सुद्धा लावलेत. तर तुम्ही हरवणार नाही कुठे. हे बघा गर्दी बघा. तो फायनली खूप सारी मेहनत करत जद्दोजहद करत संगम द्वारवर आता आपण पोहोचलेलो आहे. आणि पाठी बघताय संगम द्वार आहे. ह्याच्या आधी जे लागलेलं ते नंदीद्वार होतं. भाई शशादा फायनली पोहोचलोय बाबा. 20 ते 22 किलोमीटर चालून फायनली आता आपण गंगा स्नान करणार आहोत. हर हर महादेव. हर गंगे. तर फायनली आता गंगा स्नान झालेलं आहे आणि गंगाजल सुद्धा भरून घेतलेलं आहे घरात आणि पाहुण्यांना देण्यासाठी. जबरदस्त एक्सपिरियन्स होता. फ्लोटर्स लावलेत, त्याच्या पुढे स्नान करायला अलाउड नाही. तर त्याच्यामुळे जे पाणी आहे ना ते खदूळ झालंय. पण पाण्यात जसं गेलो ना शशादा बरं वाटलं, जरा फ्रेश वाटलं एकदम. तर मित्रांनो फायनली महाकुंभ यात्रा अशा प्रकारे आपली समाप्त झालेली आहे. आणि समाप्त पण अशी झाली ना बाबा, हे बघा मिरवणूक मिरवणूक ते लग्नाचं वराड निघताना गावी कोकणात सेम तसं आहे बघा. हे बघा उदय सर बघा. तर हा व्हिडिओ आता मी इथे सेंड करतो. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेशन थोडीफार तुम्हाला मिळाली असेल. हा व्हिडिओ थोडा लेट आलाय पण थेट आलाय. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ पाहिलाच असाल पूर्ण तर सबस्क्राईब करायला. यांचा खूप चीड आलाय मला. वीट आणलाय या लोकांनी. हॉर्न वाजवून वाजवून आहे ना सकाळपासून कानाचा नुसता करून टाकलाय. ठीक आहे तर चला हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, हर हर गंगे, हर हर महादेव.